श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांचे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते, कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. कधीही कोणतीही वेळ असली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांच्या पावलोपावली बरोबर राहतात आणि नेहमी स्वामी जे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीनेच आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात. स्वामींची भक्ती करत असताना मनापासून निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आणि स्वामींनी दिलेले हे सुंदर सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक अनुभव तेवढाच सुंदर असतो आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. तर आजचा अनुभव त्या ताईंचा आहे. त्या ताईंचे नाव हे अंबिका ज्ञानदेव मातंग आहे. तर त्या ताई या खरोखरच त्यांच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत, चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ श्री स्वामी समर्थ. बोला ना. हो, अनुभव सांगायचं होतं. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? अंबिका ज्ञानदेव मातंग. अरे वा. मी म्हणलं वहिनीला फोन करावा, हा अनुभव सांगायचा. हो, हा हा हा. हा हा. मग जिल्हा तालुका काय सांगायचंय? नगर शेवगाव पाथर्डी. अहो, असं झालं की म्हणजे माझी इच्छा होती गाडी घ्यायची म्हणून. हा तर 2 दिवसापासून चाललं होतं मुलाचं की गाडी घे गाडी घे. हा तर मग एक दिवशी काय झालं, मग आता माझ्याकडे काही पैसे नव्हते जास्त, हा थोडे होते. तर मी आपलं असंच थोडंसं हे साचवायला हे आणलं होतं, म्हणजे डब्यामध्ये टाकून ठेवले होते थोडे थोडे करून. हा हा. 50. पाठवलेले होते का? हो. स्वामींना म्हणलं होतं, स्वामी आता तुमच्या नावाने काय म्हणजे असं टाकते हे स्वामी, होऊ द्या जास्त. हा तर मग ते आम्ही खोललंच नव्हता, म्हणजे ते डब्बा हा खोललाच नाही, लय दिवस खोललाच नाही. हा म्हणजे कमीत कमी 2 ते 4 महिने खोललाच नाही डब्बा. हा हा. नंतर मग एका म्हणलं बाई पोरग म्हणतंय गाडी घ्यायची आता काय करू. पोरग सारखं टुमणं मारत होतं, म्हणजे म्हणायचं बाई तू मम्मी आम्हाला जसं काय, मला आई नाही बाप नाही, तसल्या उनीच करता तुम्ही. हा हा हा. गाडी घ्या म्हणतो तर गाडी घ्यायना. आणि कोणती कसली गाडी घ्यायची होती त्याला? हो. हा हा तर तसा म्हणायचा, सारखा बोलायचा. आमचे मालक म्हणायचे नको घेऊ, ड्रिंक करतात ना आमचे मालक. हा हा ड्रिंक करतात म्हणून मग ते म्हणायचे नको घेऊ, कशाला घेती. पण माझ्याकडे पैसे नव्हते जास्त. हा मग मी ते त्यामध्ये पाहिलं तर मला 9,000 निघले. हा. अरे बापरे. 9,000 निघले. त्यानंतर मी माझ्याकडे 5 होते. हा 9 आणि ते झालं म्हणून मग मी 15,000 ऍडव्हान्स करून गाडी घ्यायचा प्रयत्न चालला. हा हा आता आमच्या घरचे म्हणले कशाला घेती, म्हणजे कोण माझे वडील हे असे म्हणले, हा हा हे पुण्यात कशाला घेती. पण नाही, मग मी काय केलं, अचानक मध्येच मी आणि माझी बारकी मुलगी गेलो. हा मग आम्हाला काही शोरूम मला माहितीच नव्हतं. हा म्हणजे ते काही मला माहितीच नाही गाड्याचं, आणि मुलीला बी माहित नाही. हा ते पाहताना मग एक रिक्षावाला आला. हा मी म्हणलं स्वामी बघा, आता तुमचं मनात असलं तर घेऊन द्या, नाही तर आहे का नाही. हा. मग काय, बरोबर आहे. हो. मग एक रिक्षावाला आला, म्हणला कुठे जायचं तुम्हाला. हा ते गाड्याचं असतं का दुकान, तिथं जायचंय. हा. शोरूम मध्ये. पूर्वी म्हणली गाड्याचं दुकान नाही, म्हणजे शेवरूम का काय म्हणतात म्हणून. शोरूम. हा तर तिथं नेऊन त्या माणसाने बरोबर आम्हाला तिथं नेऊन सोडलं. रस्ता करूस थांबला, आणि वयस्कर माणूस. अरे बापरे. वयस्कर माणूस. मग मी म्हणलं कसं काय बाई माझे स्वामी, आज बघते तर रिक्षेच्या पाठीमागं स्वामी.
अरे वा. म्हणजे स्वामींचं फोटो. लई खुश झाले. मला लई म्हणजे आनंद झाला. माझ्या स्वामींनी मला इथपर्यंत आणून सोडलं. आणि तिथून मी म्हणले मग आता तुमचं कागदपत्र काय काय आहे ते कागदपत्र दिलं मी. सगळे डॉक्युमेंट दिले. 15,000 म्हणजे ऍडव्हान्स केला. सगळं करून व्यवस्थित आले घरी. मग त्याच रात्री मग मी म्हणलं म्हणजे माझे डोळे दुखतात ना खूप. मला दिसतच नाही सकाळी उठल्यावर. अरे बापरे, का? अहो असं म्हणजे दिसतच नाही. मी खूप रडायचे ना पहिले आमच्या मालकांनी मारलेलं खूप ना मला. म्हणजे पहिल्या त्रासामुळे हो, आणि मला ना कमीत कमी बघा 1 किलो अर्धा की असं म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे त्यामधून अर्ध म्हणून एवढं उड्यात आणलं होतं केसाला धरून मला. अरे बापरे. केसाला तिळा टाकून धरून आणलेलं होतं आमच्या मालकाने. एवढं खरखरत आणलं होतं मला. अरे अरे. तर मग माझ्या आता हे मात्याला ना लय तकलीफ आहे. अरे तकलीफ होती. मग तुम्ही दवाखाना दाखवला का ते डोळ्याबद्दल? मग नाही बघितलं नाही का मी त्यांनी. आणि मग नंतर मी काय केलं म्हणलं स्वामी मला लय दिवसापासून दिसत नाही. असं दिसू द्या हो स्वामी मला का हो दिसू द्या ना मला काही दिसत नाही. मला तुमचा चेहराही दिसत नाही. मी असं म्हणलं. त्याच्यामुळे सांगते त्या रात्री 3 पोरं आली स्वप्नात बरं का. एक भगवा कपडे घातलेला आहे. अरे वा. आणि त्यांनी काय केलं म्हणजे बाकी माझे मावळी बिवळी सगळ्या आल्या माझ्या आत्या बित्या. आणि आमच्या आत्याची एक मुलगी आहे म्हणजे माझ्या वयाचीच मुलगी आहे ती. हो, मग आम्ही दोघी जण संगतीच आहे. पण ती काय म्हणली बाई तुझ्या डोळ्यासाठी तुला पाहायचंय पहिलं मला पाहू दे म्हणजे मला बघायचंय. तर मी म्हटलं बघ बाई तुला बघायचं तर. मग एका पोराने काय केलं ते वारूळ होतं. वारुळामध्ये काळी टोकरलं. काय केलं? काडी असती का. काडीने टोकरलं त्या वारुळाला आणि दिवा लावला. अरे वा. ऐका ना. आणि मग टोकरल्यावर लय मोठा नाग निघाला एकदम हिरवागार मस्त. अरे बापरे. मी तो माझी नेहमी होती का नेहमीच्या इकडून येऊन माझ्या उंचनी फिरवून गेला. बापरे. मग माझ्या पाठीमागून अशी कुणी फिरवली म्हणजे पूर्ण असं त्यांचं जे आहे का फेली ती पूर्ण माझ्या पाठीवरून पूर्ण फिरवली. बापरे. मग तुम्हाला भीती वगैरे काय वाटली नाही ना? मी काय नाही मी म्हणलं माझे स्वामीच असतील. अरे विश्वास. मग लय मोठे म्हणजे लय मोठे. बापरे. एखादं माझ्या जागेवर म्हणजे असं घाबरलं असतं तर मी म्हणलं माझे स्वामीच आले असतील म्हणून माझ्या पाठीमागून येऊन अशी खणी फिरवून तिथनं तिथं जाऊन बसले. बापरे. मग माझी मम्मी म्हणते आता माझे कसं काय व्हायचं माझं कसं काय व्हायचं मला कसं काय बघायचं. अरे बाबा मी नाही बघू शकत हे साप आहे. सापाला मी नाही बाबा मी नाही मला नाही बघायचं. साप तिच्या अंगावरनं गेला म्हणजे मला म्हणजे तुझ्या अंगावरनं गेला साप बघ तुला पाठीवरनं हात फिरून म्हणजे कोणी फिरून गेला ते. म्हणजे थोडक्यात हात फिरवल्यागतच झालं ना ताई. तुला चावतो का म्हणली चावायसाठी आला का तो. चावायचं मी मला फक्त डोक्यावरून आशीर्वाद दिल्यासारखंच दिला. बापरे. गेली त्यांच्या ह्याच्यामध्ये मग गेले मग बसले नंतर त्याच्यानंतर असं करताना मग आता मी म्हणलं बाई गाडी घेतली लक्ष्मी म्हणजे वैभव लक्ष्मी माता बी आले. बरोबर. मांडरच्या म्हणजे ह्यांच्याच काळूबाईच्या रूपातच. हो. आणि मग आमचा दरवाजा सारखा वाजत होता ना. मग तिथं त्यांचं हाय वाटतं तिथं काहीतरी हाय चेडी गोटी. तर त्या दरवाजा वाजतो आमच्याला. म्हणजे कितीच्या सुमारात वाजतो? 2 रूम आहेत. हो ना, पण वाजतो किती म्हणजे सकाळ संध्याकाळ किंवा पूजेला बसल्यानंतर? म्हणजे बघा पहाटे बी वाजतोय कधी 12ला वाजतोय कधी 1ला वाजतो. असा वाजतो दरवाजा. म्हणजे असं ऐकलंय की मी अनुभवात की काही ताई अशा सेवा वगैरे करायला लागल्या ना की मग दरवाजा वाजला तर ती स्वामी आलेले असतात त्यावेळेस. असं म्हणजे मी ऐकलेलं आहे म्हणून विचारलं तुम्हाला तुमचा कितीच्या म्हणजे कधी वाजतो असं. म्हणजे मी पहाटे 3 वाजता सेवा करते म्हणजे माझं चालू असतं तोंडात नाव स्वामी चालू असतं. 3 वाजताच मला जाग येते दररोजची 3 वाजती जाग मला. अरे वा. दररोज 3ला जाग येते 3 वाजता बरोबर. मग मला जागा आली की मी आपलं त्यांचं चालू असतं नाम
हा हा नाव घ्यायचं तर. हा. हा मग तसं करताना मग मी म्हणलं बाई आता काय करायचं, स्वामी गाडीचे पैसे फिटून जाऊ द्या, आता मी पाऊल उचललाय हाय का. हा. हो आता ना. तुम्ही बुद्ध्या घातली तर मग मी केलं नाही का, असं म्हणजे तुम्ही करून बुद्ध्या घातली म्हणून मी आता पाऊल उचलला म्हणलं स्वामी. हो ना. हो ना. बरोबर. हा पार पडू द्या, कागदपत्र व्यवस्थित जाऊ द्या, सगळं काही व्यवस्थित झालं बाबा वहिनी, हा. काही नाही सुरक्षित आहे बाबा. ह्याच्यासाठी मी तुम्हाला अनुभव सांगायसाठी फोन केला. अरे वा ताई. मग तुम्हाला तो आता ते स्वप्न पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम कसा वाटला? मला चांगलं दिसतंय आता. अरे वा. आणि म्हणजे मला कसं बघा तुम्हाला खोटं नाही सांगत, माझे स्वामी माझ्या संगच राहते तो. असं म्हणजे मला अशा अंगावर काटे येते, माझे स्वामी मला संगत आहेत म्हणून दाखवते. मी आता एक अख्ख्या फ्लॅट मध्ये मी एकटीच राहते. अरे वा. पण बघा ना स्वामींची साथ किती छान आहे. तुम्हाला एवढ्या दिवसाचं दिसत नव्हतं ते सुद्धा ते स्वप्न पडलं आणि ते सगळं तुमचं दुःख स्वामींनी हरून घेतल्यागत म्हणजे तुम्हाला आशीर्वाद दिला. हा, तुम्हाला काय सांगते, मला चेहरा दिसत नव्हता कुणाचा. बापरे. आणि हे कधी कधी झालं या स्वप्नाला किती दिवस झालं ताई? 5-6 दिवस झाले बाबा. हा. आणि त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिसायला सुरुवात झाली ना? हा, दिसायला सुरुवात झाली मला. मला असा अंधक दिसना काय नाही. नाहीतर उठलं की मी डोळे चोळत उठायचे, डोळे चोळत बसायचे, असं व्हायचं मला. हा हा हा. बापरे. अंगावर तर मला बिलकुल दिसत नव्हतं, पण आता मला ना खरंच चांगलं दिसतंय. माझ्या स्वामींनी मला नजरगी आणली, खोटं नाही सांगत. खरंच लय म्हणजे लय सारखेचे आहे स्वामी. म्हणजे मला काही दिसत नव्हतं हो. मी म्हणायचे स्वामी तुमचा चेहरा बी मला दिसत नाही ग, माझी आई. मला आई बी नाही म्हणलं, तुम्हीच माझी आई आहे. हा? खरोखरच ताई जबरदस्तच अनुभव आहे ताई. हा? मला ना दिसतच नव्हतं हो काय. मला असं अंधक दिसायचं, काहीच पडदे आल्यासारखं व्हायचं डोळ्यावर, अंधारा यायच्या. हा हा हा. असं व्हायचं. तर मला आता क्लिअर खट्ट दिसतंय बघा. मला खोटं नाही सांगत तुम्हाला. मला गॉगल लावायचे म्हणजे गॉगल नव्हताच मला. हा हा हा. पण मला मी म्हणलं होतं आता हे खरंच गॉगल घेऊन एखादा लावल, पण त्याचं नाही म्हणलं, स्वामी नका लावू देऊ. मला नाही आवडत गॉगल बिगल खरंच. मग माझ्या स्वामींनी स्वप्नात येऊन मला हा बघा अशी फणी फिरून गेल्यापासून मला दिसतंय बी. खरं खोटं नाही सांगत तुम्हाला. अहो ते तुमचं संकट स्वामींनी बाहेरच काढलं ताई. हा बघा ना, आणि फोटो मध्ये जसं काय बघतेच माझ्याकडे स्वामी असे टक 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 असे दिसतात. हा, असे पापण्या हललेल्या दिसतात, थोडे हसलेले दिसते. हा हा हा. ते येतात. ते दाखवतात ताई स्वामी संकेत दाखवतात. दाखवतात ना. हा, आता अंगावर होता हो, म्हणलं शेअर करावा, मला शेअर करा बरं का मग होय ताई. हो 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 हो. चालेल. नाही ताई खरोखर खूप छान अनुभव आहे ताई तुमचा. असेच स्वामी आपल्या भक्तांच्या बाबतीत चमत्कार करत असतात. पण किती वेगवेगळे चमत्कार प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात स्वामी चमत्कार करतात. पण मी आजपर्यंत एवढे अनुभव ताई शेअर केले ना, पण एकही भक्त असा नाही की त्यांच्या आणि दुसऱ्या एखाद्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींनी सेम टू सेम चमत्कार केला. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं काही ना काही वेगवेगळा चमत्कार. ऐका ना, ज्या दिवशी गाडी आणली का हा त्या दिवशी रात्रभर मला झोपच नाही. हा हा. म्हणजे कधी? अहो विचार हो डोक्यात. हा हा. कसे फिटणार काय करणार ते? म्हणजे कधी म्हणजे फिटणार कसं, परत माझा नवरा तर असा पेतोय, मी काय करणार, पोरगं बी म्हणजे शाळा शिकतोय, आता काय करू. म्हणजे आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, असं मोठोच्या मोठं साऊथ. हा. साऊथ माहितीये तुम्हाला? साऊथ म्हणजे काय? अहो त्यांचं एक आपलं कसं साऊथ पडतं. साऊथ म्हणजे काय? आपली सावली कशी. हा हा. सावली. हा. हा, मग तशीच मोठी लट सावली बघा. मधल्या रूम मधून स्वामी इकडल्या घरात यायला लागले. तुम्हाला ती सावली दिसली? हा, सावली दिसली. मी म्हणलं माझे स्वामी चालेल. मला असं माझ्या स्वामी मला भीतीच वाटत नाही बघा. मला असं प्रत्येक जर असलं तर मला मला स्वामीच आहे. वा किती छान. तुम्हाला कुठं नाही सांगत, असे उंची पुराणे. हो ना. स्वामींचं शरीर हे धिप्पाड आहे ना ताई. होय ना. बघा तसं सावली अशी पहिलेली. आणि आमच्या मी म्हणलं बाई आतमध्ये तर लाईट बंद केली मी बाहेरची. इकडची तर लाईट बंद केली, इकडून मला इकडं उजेड पडला इकडल्या रूम मध्ये. बापरे. मग सावली दिसली. मी म्हणलं बाई स्वामी आलेत काय की. मी म्हणजे माझ्या मनातच म्हणलं आता नाही मला झोप येऊ द्या शांत. हा 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 हा. ते तुम्हाला सांगते ताई, मी खोटं नाही सांगत, लगेच मला घरची झोप आली बघा. अरे वा.
मला रातभर झोपच नव्हती या काळजीने. म्हणजे मला असं वाटायचं मी केलंय हे पाऊल उचललाय पण काय करू आता, फिरतय का नाही, आमकं होईल तमकं. पण मला तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार बी येत नाही दादा गाय बाबतीत काय नाही. स्वामी असे पाठीशी जर असतील ताई तर काय घाबरायची गरज आहे सांगा बरं. मग मला काय म्हणजे असं मग आता कुठं चालले का रिक्षामध्ये बसले तरी त्यांचं नाव सारखं तोंडात आहे. हो मी काय मला वाचता येत नाही लिहिता येत नाही, मी फक्त नावातच आहे बघा दंड. हा 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 नावच फक्त माझ्या तोंडात. म्हणजे त्यांचं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सारखं चालू आहे. हा 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 मग ना त्याच्यामुळे मला बाकी बाकीची सेवा यावी असं काही नाही ताई. नामस्मरण पण खूप चांगली सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं जरी तुम्ही नामस्मरण करत राहिला ना तरी पण तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात. आणि नामस्मरण तर स्वामींना खूप प्रिय आहे. स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल. आणि तुम्हाला सांगते आमच्या मॅडमची आणि माझी कीर्ती झाली. हो हं. बरं का. हं. आमच्या मॅडमची माझी कीर्ती झाली. मला काल लई टेन्शन आलं. माझ्या पोरीचे दुखं जरा कमी झालेत मोरचे. हा हा पुढचे कमी झालेत, मागचे आहेत जरा जास्त. हा हा मग काल मी दवाखान्यासाठी सुट्टी घेतली होती. तर मॅडमची माझी किरकिर झाली. तर म्हणलं स्वामी तुम्हीच बघा आता. हा हा शांत ठेवा, मला काय बोलू देऊ नका, काय नका. हं हं आमची मॅडम गपचीत निघून गेली कामाला. हं हा मला एक शब्द बोलली बी नाही, काहीच नाही. अरे वा, म्हणजे स्वामींना तुम्ही सांगितलं आणि त्यांनी लगेच इच्छा पूर्ण केली. आणि गाडीवर बिडीवर म्हणलं का स्वामी मला तुम्ही आज दर्शन देणार नाही का, हा बघा कुठं मला गाडीवर दिसते, तू भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा असं आहे काय सांगायचं. स्वामी लय अनुभव देते तो माझे खरंच. स्वामींची लीलाच आगात आहे ताई. हा आणि मला कुठं चाललं का भिवू नको म्हणते तुम्ही हाय तुझ्या पाठीशी. मग कुठल्या गाडीवर दिसते कुठं बी दिसते. हा हा किती छान ताई. आणि अचानक म्हणजे अशी म्हणजे सारखी बघते ना हो गाड्या करत गड्या करत माझ्या स्वामींचं दर्शन व्हावं. हा 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 तर लगेच पटकन दिसते बघा मला. कोणत्या रिक्षावर म्हणा, गाडीवर म्हणा, मोटरसायकलवर म्हणा. हा स्वामींना हाक मारावी आणि स्वामींनी येऊ नये असं कधीच होत नाही ताई. कोणत्याही भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली की स्वामी लगेच भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. माझी बारकी पोरगी बी ना ती सेवा म्हणजे माझी मधली 3रा नंबर पोरगी ना ती लय म्हणायची काय मम्मी स्वामी स्वामी करते ग, सारखी स्वामी स्वामी करते. पण तिला स्वामीचंच घर भेटलं बघा. म्हणजे कामाला जायचं स्वामींचंच घर भेटलं. हा हा अरे वा, कदाचित स्वामींना तिला भक्तीत घ्यायचं असेल ना त्याच्यामुळे तिची निवड झाली भक्ती करण्यासाठी, म्हणून तर तिला घर तसं स्वामींनी दिलं ना. आणि तुम्हाला सांगते तिला काय कळते आता तिथे कामावरची जी आहेत का ती स्वामी भक्तच आहेत ना, तर ती घेऊन जाते तिला मठात. अरे वा मठात घेऊन जाते. प्रत्येक गुरुवारी पाया बिया प्रसाद बिसाद खायला घालून हा हा घरी पोहोचवतात. हा हा अरे वा. बघा असं आहे. स्वामींना ताई, स्वामींना जर एखाद्याला घ्यायचं असेल ना भक्तीमध्ये तर ते काही करून घेतच असतात. तिला भोलेनाथ लय आवडते, शंकर शिवशंभू महाराज. हा 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 तिला लय म्हणजे लय प्रिय म्हणजे म्हणलं ना तिला शंकर आणि गणपती बाप्पा. हा 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 ती गणपती ना किती संकटात असू द्या, हाल असू द्या, काय असू द्या, तारांबळ जरी असली ना ती पैसे साचून साचून ती गणपती आणतीच घरी बाप्पा अशी कळती ती. आता शेअर करा बरं का ताई. हो हो खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. करा. चला श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर कधीच घाबरण्याची गरज नसते. अशक्य गोष्टी ही शक्य होत असतात, कारण स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे या जगाचे चालक, मालक, पालक आणि त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. नेहमी अशक्य गोष्टी शक्य करणारे आपले श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य खरोखरच प्रत्येक स्वामी भक्तांना मिळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्त हा भाग्यवंत आहे, कारण त्यांना स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य त्यांच्या वाटेला आलेलं आहे. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते जबरदस्त होते, अद्भुत होते. स्वामींची लीला काय आहे हे सांगून जाणारे होते. स्वामी आपल्या भक्तांसाठी काहीही करतात हे देखील या ताईंच्या अनुभवातून आपल्या सर्वांना समजलेलं आहे. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले
नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर आशा करते की तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते तुम्ही अनुभव सांगून स्वामींची वाढवण्यासाठी मदत कराल. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ, काळ, स्थळ कशाचीही गरज लागत नाही. जेवढे तुमच्याकडून नामस्मरण होईल तेवढीच तुमची भक्ती देखील वाढत जाईल आणि नामस्मरण ही देखील उच्च कोटीचीच सेवा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सेवेमध्ये भेदभाव करू नका. जे तुमच्याकडून होईल सेवा ती जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटी आपले श्री स्वामी समर्थ तर आहेतच, त्यांना ज्या भक्तांकडून जी सेवा करून घ्यायची आहे ती नेहमीच करून घेत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं मनापासून अंतःकरणापासून वाटते ती प्रत्येक सेवा मनापासून करायची आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.